नमस्कार. आज आपण सोप्या पद्धतीत तांदळाची खीर रेसिपी पाहणार आहे. त्यासाठी आपण तांदूळ स्वच्छ धुतलेला आहे आणि मग सुती कपड्यावर तांदूळ सुकायला ठेवणार आहे. तांदूळ एक 5 ते 10 मिनिटात सुकून जातील तोवर आपण गॅसवर दूध तापायला ठेवणार आहे. त्यानंतर तांदूळ आपले सुकलेले आहेत. आपण हे मिक्सर करून घेणार आहे. जाडसरच मिक्सर करून घ्यायचा आहे. उकळत्या दुधामध्ये तांदूळ टाकून छान हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 मिनिटं भाताच्या खीरला आपण हलवून घ्यायचं आहे. पातेल्याला भात लागू नये म्हणून आपण सतत हलवत राहणार आहे. तांदूळ आपलं शिजत आलं की आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. त्यानंतर आवडीनुसार साखर टाकून घेणार आहे. तांदूळ आपण तुपामध्ये सुद्धा परतू शकतो किंवा असंच मिक्सर करून टाकू पण शकतो. त्यानंतर इलायची पावडर, केसर, ओल्या नारळाचा कीस हे टाकून आपण एकजीव हलवून घेणार आहे. छान आपल्या तांदळाची खीर बनलेली आहे. मस्त अशी झालेली आहे. आता आपण देवासाठी निवेद्याला वाटी भरून आपण खीर काढून घेणार आहे. अगदी सोप्या पद्धतीत पारंपरिक तांदळाची खीर बनवलेली आहे. कशी वाटली? आजची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.